is Sumit Sanjay Kapre. I am a student of Acharya Academy, and on the occasion of this Teachers' Day, I am going to teach periodic table. So let's start. Screen दिसती? हो. हो दिसते. तर खरं तर मॉडर्न पिरियडिक टेबल शिकवायचा होता, पण थोडंसं अगोदरपासून घेऊ. तर पिरियड्स बनवायची गरज का लागली? तर अगोदरच्या वेळेस 30 एलिमेंट होते. नंतर आता बघितलं तर 118 119 एलिमेंट झालेत. एवढ्या सगळ्याचा अभ्यास करणं खूप कठीण आहे. म्हणून साठी त्यांना टेबलच्या फॉर्म मध्ये अरेंज करावं लागलं. मग त्यामध्ये पहिल्यांदा आला डॉबेरेनर स्ट्राइड. त्यांनी एलिमेंट स्ट्राइडच्या फॉर्म मध्ये अरेंज केले. हा आहे डॉबेरेनर स्ट्राइड आणि खाली टेबल आहे. तर ट्राइड्स म्हणजे काय? त्यांनी ऍटॉमिक मास वरून एलिमेंट्स क्लासिफाय केले. त्यांनी 3 एलिमेंट्स घेतले, त्यांना ऍटॉमिक मासच्या सिक्वेन्सने अरेंज केले आणि पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटचा ऍव्हरेज घेतला की मधल्या एलिमेंटचं मास निघतं. हे त्याने प्रूव्ह केलं. पण त्याचा लॉ फार टिकला नाही, कारण तो फक्त काहीच एलिमेंट साठी लागू होत होता. एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम ह्या तिघांचा ट्राइड बनवला, ह्यासाठी लागू होत होता. पण बाकी एलिमेंट साठी नव्हता होत, म्हणून त्याचा लॉ फेल गेला. मग त्याच्यानंतर आला न्यूलँड. हा आहे न्यूलँड. न्यूलँड्सने ऑक्टेट्स बनवले आणि लॉ दिला न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव, लॉ ऑफ ऑक्टेव. तर त्यांनी काय केलं, सगळे सारे गम प ध नि सा असे आपले म्युझिक मध्ये नोट्स असतात ना, तसेच म्युझिकल नोट्स त्यांच्या त्या लँग्वेज मध्ये होते. त्यांनी ते बनवले कॉलम. आणि पहिला जो असतो सा परत 8व्या वेळेस कसा रिपीट होतो, तसंच त्यांनी प्रूव्ह केलं की पहिल्या एलिमेंटची प्रॉपर्टी परत 8व्या ह्याच्यामध्ये सेम येते. जसं की आता ह्याच्यामध्ये हायड्रोजनची प्रॉपर्टी सेम सगळ्या फ्लोरीन मध्ये आहेत. ते सगळे एका टेबल मध्ये येतात. हे त्याने प्रूव्ह केलं न्यूलँडने. पण कॉपर एलिमेंट आहे, त्या कॉपर एलिमेंट नंतर त्याचे तो रूल लागू होत नव्हता. एलिमेंट्सचे प्रॉपर्टीज वेगवेगळ्या यायला लागल्या, त्यामुळे त्याचा लॉ पण फेल गेला. त्याच्यानंतर आला मेंडेलिव्ह खूप सक्सेसफुल झालता त्याच्या टाइम मध्ये तो पिरियडिक टेबल बनवण्यासाठी. हा आहे त्याचा टेबल. त्याच्या टेबलचे काही मेरिट्स आहेत, डिमेरिट्स पण आहेत. तर मेरिट्स म्हणजे काही एलिमेंट्सचे ऍटॉमिक मासेस जे आहेत ते चुकीचे मानले गेले होते अगोदरच्या सायंटिस्ट कडून. तर मेंडेलिव्हने ते करेक्ट केले. एक्झाम्पल की बेरिलियमचं मास अगोदरच्या सायंटिस्टने सांगितलं होतं 14.09, पण मेंडेलिव्हने ते करेक्ट करून 9 केलं आणि त्यांनी पण ऍटॉमिक मास नुसारच प्रिडिक्टेबल मांडला. त्याच्यानंतर अजून त्यांनी त्याच्या प्रिडिक्टेबल मध्ये काही ब्लँक स्पेसेस ठेवलेत, तिथे दिसत आहेत. तर त्यांनी प्रेडिक्ट केलं की काही दिवसांनी असे एलिमेंट डिस्कवर होणार आहेत की ज्यांना तिथं जागा भेटणार आहे, आणि ते खरं ठरलं. त्यांनी प्रेडिक्ट केलं की काही दिवसांनी इका सिलिकॉन, इका ॲल्युमिनियम आणि इका बोरॉन असे 3 एलिमेंट्स डिस्कवर होतील, आणि ते झाले आणि त्यांना जागा दिली. एका ॲल्युमिनियमच्या खाली गॅलियम म्हणून जागा दिली गेली नव्या पिरियडिक टेबल, मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. एका सिलिकॉनच्या खाली जर्मेनियम म्हणून जागा दिली गेली आणि एका बोरॉनला स्कँडियम नाव म्हणून तिथं 21 नंबरला जागा दिली गेली. हे त्याचे मेरिट्स होते. पण त्याचे डिमेरिट्स पण होते, जसे की आता कोबाल्ट आणि निकेल ह्या दोघांचं ऍटॉमिक मास सेम आहे, पण मग त्यांना जागा वेगवेगळी का दिली? तर हे त्याचं डिमेरिट आहे.
आणि आयसोटोप्सला सगळ्यांचं ऍटॉमिक मास सेम असतं, पण मग त्यांना जागा कशी द्यायची ते त्याला अजून त्याला कळालं नव्हतं. तो त्याच्या टेबलचा डिमेरिट होता. त्याच्यानंतरनी मग हा मॉडर्न प्रिडिक्ट ज्याने मोजले ह्यांनी मॉडर्न प्रिडिक्ट टेबल आपल्याला दिला. हा तो मॉडर्न प्रिडिक्ट टेबल. तर हा मॉडर्न आता एक्सप्लेन करणार आहे. ह्या टेबल मध्ये हे जे पहिल्यांदा मेरिट्स काय आपले मेरिट्स म्हणजे आयसोटोप्सला जी जागा मेंडेलिव्ह देऊ शकला नसता, देऊ शकला नाही, आणि मेंडेलिव्ह टेबल काढले तर बाकी सगळ्यांनी जे टेबल अरेंज केलते ते ऍटॉमिक मास वरनं अरेंज केलते, पण मॉडर्न प्रिडिक्ट ॲटॉमिक नंबर अरेंज लॉ properties of element are predicted atomic number. तुम्हाला असेल तर लिहून घ्या. Properties of prediction of the atomic number. हा मॉडर्न प्रिडिक्ट ह्याच्यामध्ये टोटल 118 एलिमेंट्स आहेत आणि ह्या 118 मधले 94 एलिमेंट्स नॅचरली सापडतात अर्थवर. बाकी जे उरलेले आहेत ते सगळे मॅनमेड आहेत. तर आता ह्याचं स्ट्रक्चर बघू. ह्याच्या मॉडर्न प्रिडिक्ट टेबल मध्ये टोटल 18 ग्रुप्स आहेत, म्हणजे उभ्या कॉलम्स, आणि टोटल 7 रोज आहेत, म्हणजे त्याला पिरियड्स म्हणतात. जे आहेत उभे त्यांना ग्रुप्स म्हणतात, आणि हे आडवेचे 7 त्यांना पिरियड. तर आणि ह्याच्यामध्ये 4 ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. तर एस ब्लॉक मध्ये 1 आणि 2 ग्रुप येतो, पहिले 2 ग्रुप हे एस ब्लॉक मध्ये येतात. पी ब्लॉक मध्ये 13 to 8. प्रिडिक्टेबलचे मेरिट्स बघू. हे प्रिडिक्टेबल मुळे आपल्याला एलिमेंट्स वाचायला सोपे जातात. आयसोटोपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालता ह्याने. पोझिशन ऑफ सम म्हणजे काही एलिमेंट्सची जागा बरोबर दिली गेली नव्हती, जसं की मेंडेलिव्हच्या ह्याच्यामध्ये कोबाल्ट आणि निकेल, पण तो प्रॉब्लेम मॉडर्न प्रिडिक्टेबल मध्ये सॉल्व्ह झाला. लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीजला टेबलच्या खाली सेपरेट जागा दिली गेली सगळे. आणि सगळे एलिमेंट्स रीड करायला, स्टडी करायला सोपं जातं, ज्याने असे ग्रुपमध्ये म्हणलं मॉडर्न प्रिडिक्ट टेबलमुळे. पण मॉडर्न प्रिडिक्ट टेबलचा डिमेरिट पण आहे की हायड्रोजनला जागा अजून सुद्धा फिक्स नाहीये. हायड्रोजन ग्रुप 1 सारखे पण अल्कली मेटल सारखं पण प्रॉपर्टी शो करतो, आणि ग्रुप 17 हॅलोजन सारखं पण प्रॉपर्टी शो करतो. त्यामुळे हायड्रोजनला जागा अजूनही फिक्स नाहीये. आणि लॅन्थेनॉइड अँड ऍक्टिनाइडला मेन पिरियडिक टेबल मध्ये जागा नाही दिली, त्यांना पिरियडिक टेबलच्या खालच्या साईडला जागा दिली, तर त्यांची जागा तिथं नाहीये मेन पिरियड मध्ये, पिरियडिक टेबल मध्ये. हे डिमेरिट्स आहेत. तुमचे किती पर्यंत पाठ आहेत तरी? 100 पर्यंत. किती? 100. खूप झाले. 100 पर्यंत शक्यतो जास्तीत जास्त 50 ते 60, पण 100 म्हणजे खूप चांगले, खूप चांगलेच पाठ आहेत. माझा अख्खा प्रिडिक्ट टेबल पाठ आहे, आणि तो फक्त प्रवीण सरांमुळे. हा माझ्या घरचा प्रिडिक्ट टेबल, हा मी स्वतः बनवलेला आहे आणि भिंतीवर चिकटवलाय. विकत आणला ना, अजिबात तुम्हाला जर प्रिडिक्ट टेबल पाठ करायचा असेल तर विकत आणून काही उपयोग नाही. विकत आणून आपण नुसतं लावतो पण बघत नाही, पण स्वतःने बनवलेला असला ना आपण बघतो त्याच्याकडे. त्यामुळे जर पाठ करायचा असेल तर स्वतःच्या ह्याने बनवा. कोणाला काही डाऊट्स आहेत का नाही. प्रिडिक्ट टेबल मध्ये? नाही सर.
नाही का? मला बर बर चालतंय. सर सर हॅलो आर्य हॅलो. सर पिरियडिक टेबल मी एक्सप्लेन केलाय, आता पिरियडिक प्रॉपर्टीज आर्य एक्सप्लेन करतोय. बर बर, पण थोडं लवकर लवकर करूयात आपण, कारण सगळ्यांना वेळ मिळाला पाहिजे. आणि नाही असं ऍज अ टीचर माझं झालंय. तुम्ही पण आता पिरियडिक प्रॉपर्टीज आले. युअर स्टुडंट तिथे एवढा वेळ पेशन्सनी बसल्यात, तर त्यांची पण काळजी करून आपण लवकर करूयात. ओके. तर सुमित प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतोय. आर्य एक्सप्लेन करतोय सर प्रॉपर्टीज. मी पिरियडिक टेबल बर बर एक्सप्लेन बर बर, केलं. ठीक आहे. कोणाला आर्याला बनवू का मग को होस्ट? आर्य आर्य आर्या हगवणे ना? Hello. Yes, sir. हा ठीक आहे, मी बनवलंय को होस्ट. यू कॅन स्टार्ट. Hello. येस, यू आर ऑडिबल आर्या. Good afternoon to all the teachers. Good afternoon to all the teachers present and the students. My name is Arya Hagone and I am the student of Acharya Academy and I am studying in 12th standard. Today on the occasion of Teachers Day, I will be telling you about the periodic properties and the variations in it. Firstly, there are many periodic properties, but some of them are ionic radius, ionization potential, electron affinity, electronegativity. Firstly, we will see about the ionic radius. Ionic radius is the distance between the center of the nucleus and the valence shell. Means, and it has many types such as covalent, crystal, van der Waal. As in the periodic table, as we go downward, the ionic radius goes on increasing. Means the size of the radius goes on increasing. I'll share the screen. Is the screen visible? yes. Yes, you can see your ionic radius. Down the group size increases, and as we go from left to right, the size goes on decreasing, and down the group, sorry, by mistake, it increases. Now next property is ionization potential. It is the minimum amount of energy required to remove the valence electron from the valence shell. Means the outermost shell which has the electron, it ionization potential is the energy which is required to remove that electron. So it is obvious that if the size goes on increasing, the ionization potential will go on decreasing. Means more the electron is closer to the nucleus, more amount of energy will be required to remove it, as it has the nuclear attraction towards the electron. Now down as we go downward the group in periodic table, the ionization potential decreases. On going left to right, it increases. So share the next screen. Hello. Hello. Yes. The next property is electron affinity. Electron affinity is the energy that occurs for the process of adding electron to the gaseous state atom to convert it into the negative ion. Now on going downward, it decreases. Electron of affinity on going downward decreases. So on moving left to right in the periodic table, electron of affinity increases. Now the next property is electronegativity. The relative tendency of an atom to attract
the shared electron pair to itself is called as electronegativity. Means the tendency of an atom which attracts the electron towards itself, it is electronegativity. On going downward, it decreases. Means as we move downward in the periodic table, it will decrease. And on going left to right in the periodic table, it increases. There is another property which is called as screening effect or shielding effect, in which the atom, if atom has 2 to 3 shells, then except the valence shell, all the other shells which are inside form a shield. Have anyone watched Avengers? Is there anyone here? Yes. Hello. The Captain America has shield. Like that, the valence shells, except the valence shell, all the other shells form an shield with the nucleus. Now, shall I ask a question on it? Yes. Can you tell me, if screening effect takes place, what will be its effect on ionization potential? How will it affect it? Will ionization potential increase or decrease? What? It's simple. Can you repeat? Anyone? Yes. Please pardon. Hello. Yes. Yes. You are not audible. Hello. Because of shielding effect, ionization potential will decrease. Yes. Correct. Absolutely correct. Okay. Thank you.